नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. आणि मला गाजराचा हलवा बनवायचा होता. त्यासाठी मी आधी गाजर धुवून घेतले आणि हे काय जे काही मोठे मोठे गाजर आहेत ते किसून घेतले पहिल्यांदा, आणि जे काही बारीक सारीक तुकडे राहिले होते मी ते कंटिन्यू मिक्सरमध्ये फिरवत राहिले बारीक बारीक करून. तर तुम्हाला मोहर दिसेलच. आणि ह्याला खूप म्हणजे खूपच त्रास आहे बरं का. म्हणजे हे गाजर किसणे वगैरे. गाजराचा हलवा फक्त बोलण्यापुरता सोपा वाटतो, बाकीच्या प्रोसेस सोप्या आहेत, पण हे किसायचं, बाकीचे राहिलेले तुकडे मिक्सरमधून काढायचे, अजून त्यात ते बारीक पण होत नाहीत. तर झालं काय, गॅस पेटवला, त्याच्यानंतर कढई ठेवली त्याच्यावर आणि हे ओतून घेतलं, तूप ओतून घेतलं. अशी ब्लॉगिंग करताना हे काय लक्षात राहत नाही एवढं बोलायचं. तर चला मग बघा, तुम्हीही कशा प्रकारे बनवता हेही आम्हाला सांगा. आणि जे काही आम्ही आत्तापर्यंत जे म्हणजे गाजर किसलेलं आहे त्याला मला अर्धा ते पाऊण तास तरी गेलाच. कारण ते थोडं म्हणजे छोटं छोटं असतं, त्याला किसायला खूप टाईम लागतो आणि किसलेलं पण छान लागतं आणि काढले म्हणजे जसं की मिक्सरमधून पण काढलेलं खूप छान लागत होतं. आणि मी काय ओतून घेतल्यानंतर तुपामध्ये गरम झाल्यानंतर तूप काय आळल्यालंच होतं त्याला, ते वितळल्यानंतर गरम झाल्यानंतर. आणि जरा फ्राय करून घेतलं 2-3 मिनटं ह्याच्यामध्ये. आणि बघा हे खूप वेळ मला असं हलवावं लागत होतं आणि एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे ते कढई पलीकडे चालली. मग त्यामुळे नंतरनं म्हटलं बाजूला ठेवलेलं बरं. मोबाईलच बाजूला ठेवल्यानंतर सगळ्या प्रोसेस केल्या आणि त्याच्या नादात माझं काय झालं, दूध आधीचं मी थोडं अजून ओतलं होतं, ते ध्यानातच नाही मोबाईलमध्ये कॅप्चर करायचं बरं का. आणि नंतरनं मग मी जे थोडं दूध ओतलं ते मोबाईलमध्ये कॅप्चर होण्यासाठी ओतलं होतं. म्हणजे असं काही त्याला लागत नव्हतं दूध, म्हणून तरीसुद्धा ओतलं कॅप्चर फक्त होण्यासाठी, बाबा त्या प्रोसेसमध्ये ही गोष्ट राहिली आहे म्हणून. आणि साखर वगैरे ओतून घेतली, जेवढे आम्हाला लागते तेवढे, म्हणजे जास्त गोड लागतं त्याच्यामुळे ओतली जास्त. आणि मग तुम्हीही कशा प्रकारे हा गाजराचा हलवा बनवता तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि झालं काय, मी टॉर्च कमी जास्त करत होते त्यामुळे हे बघा हे अशा प्रकारे दिसतंय थोडंफार. आणि झालं काय की ह्याचं म्हणजे कलर वेगवेगळा येत होता, जसं की केशरी कलर येत होता, येल्लो कलर येत होता. तर थँक्यू सो मच, आपली ब्लॉगिंग तुम्ही बघताय. आणि हे गाजराचा हलवा फक्त बोलण्यापुरता सोपा आहे, जसं की फक्त किसण्यामध्येच खूप वेळ जातो. आणि ह्याची उकळी आली, ह्याची म्हणजे ह्याला तरी पण मी एक 5 मिनटं तरी ठेवलं होतं गॅसवरती. जास्त काय असं शिजू दिलं नाही, असं नॉर्मलीच शिजू दिलं होतं मी. तर फायनली मग मी काय वाट्यांमध्ये घेतलं ते वाढून. आणि तुम्हाला कसं वाटलं आपली रेसिपी ते वगैरे सांगा. आणि सर्व ब्लॉगिंग बघितली त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि बाय मित्रांनो.